नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. हिंदी भाषा लादणं असेल तर त्याला कडवटपणे विरोध केला जाईल, बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य. दारूच्या नशेत मित्रानेच केली मित्राची हत्या, आरोपीने पोलिसांसमोर स्वतः येत दिली गुन्ह्याची कबुली. आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल. आता पाहूया सविस्तर वृत्त. काल शिवसेनेचा वर्धापन दिन संपन्न झाला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. याबद्दलच भाष्य करत असताना मी बोल बच्चनांच्या वक्तव्याला भैरवीला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही अशा प्रकारची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं पाहायला मिळालं. पाहूयात देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंबद्दल नक्की काय बोलले. मला माहिती नाही. शिवसेनेचा ब्रँड कशाला आले तर तुमचं नामही संबिटून टाकेल. येताना अँब्युलन्स घेऊन जाताना नार्वे होऊन झाला तर उद्धव ठाकरे म्हटलं. बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येण्याचा प्रयत्न करत नाही. पुन्हा सांगतो, बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही. हे बोल बच्चन आहेत, याला उत्तर मी देत नाही. देशाला व राज्याला घरफोड्या गृहमंत्र्यांची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्यात आलेली आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने संपूर्ण शाळांना दिलेत. त्यामुळे राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं. जर हिंदी भाषा तुम्ही लादण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही कडवटपणे आंदोलन करू, त्याचा विरोध करू, असं मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलंय. पाहूयात. त्या बैठकीला मी सुद्धा होतो आणि आज पुन्हा होती. आज मी नाही आहे तिकडे, परंतु बैठकीला कालच आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे हिंदीला विरोध करायचा. हिंदी भाषेविषयी आमचं काही वावडं नाही, परंतु ती राष्ट्रभाषा नाही, ती राज्यभाषा आहे आणि सम्यक भाषा आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यावरती कुठलीही भाषा सक्ती होता कामा नये. त्या राज्य निर्मिती झाली त्यावेळेला भाषिक प्रांतरचना झालेली आहे आणि पुन्हा हे जर अशा प्रकारचं लादणार असेल तर त्याला विरोध हा कडवटपणे केला जाईल. एवढंच कालच्या ह्याच्यात राज ठाकरे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचा आमचा विरोध आहे. मला आत्ता तिकडची आमच्या शिक्षक संघटनेची लोकं मिळाली, त्यांनी जवळजवळ काल 20-25 शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पण दिलं. हे राजसाहेबांनी दिलेलं पत्र आहे ते या विरोधामध्ये. आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सगळ्यात मंत्रिमंडळाला राज्य सरकारला आमची विनंती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही महिन्यांवरती येऊन ठेपल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता प्रभाग रचना देखील सुरू झाले. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये प्रभाग रचनेवरूनच आता वाद निर्माण झालाय. या पॅनलचा आता थेट शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसने विरोध केलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे काम सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय नेत्यांनी देखील तयारी सुरू केली. मुंबईमध्ये म्हणजेच बीएमसी मध्ये पॅनल पद्धत नाही. मुंबईत पॅनल पद्धत नाही तर इतर महानगरपालिकेमध्येच पॅनल पद्धत का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिके निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पॅनल पद्धत राबवायला सुरुवात झाली आणि ह्याच पार्श्वभूमीवरती शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये नाही तर आमच्यावरच अन्याय का करताय, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. बीएमसी ऍक्ट प्रमाणे मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, तिथे जर सिंगल प्रभाग क्षेत्राची जर रचना केली असेल वॉर्डची, तर या पालिकेमध्ये तुम्ही 4 वॉर्डचा एक प्रभाग कशासाठी पॅनल बनवलेला आहे, हा चुकीचा विषय. न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे. आणि ह्यासाठी दुसरी गोष्ट अशी आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेचा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित विषय आणि आत्ताच पुन्हा संघर्ष समितीचे एल्गार झालेला आहे की 27 गाव वेगळी करा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे बैठक होणार आहे.
त्यामुळे ह्या घाई गडबडीमध्ये प्रभाग रचना करू नये अशी मी महापालिकेच्या आयुक्तांना हरकत घेतलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आजपर्यंत कधीही पॅनल सिस्टीम प्रमाणे झालेली नाही. जेव्हा जेव्हा पॅनल सिस्टीम झाली त्याला विरोध झाला, कोर्टात काही लोक गेले आणि त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीची निवडणूक आजपर्यंत पॅनल सिस्टीममध्ये झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये विदाऊट पॅनल सिंगल वॉर्डप्रमाणे निवडणूक होते. ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला सवलतीचं वाटतं त्या ठिकाणी पॅनल सिस्टीम आणि जिथे सवलतीचं वाटत नाही तिथे सिंगल वॉर्डप्रमाणे निवडणुका घेतल्या जातात. माझं तर म्हणणं आहे की सरकारने ह्या निवडणुका एक सिस्टीमनी घ्यायला पाहिजे. जर पॅनल सिस्टीम असेल तर ती सगळ्या महापालिकांमध्ये पॅनल सिस्टीम पाहिजे आणि जर सिंगल वॉर्ड असेल तर ती सगळ्या महापालिकांमध्ये सिंगल वॉर्ड सिस्टीम पाहिजे. या दुटप्पी भूमिका घ्यायला नको, कारण BPMC ॲक्ट ज्या ॲक्टप्रमाणे महापालिका चालतात त्या मुंबई महापालिकेची निवडणूक तुम्ही सिंगल वॉर्ड प्रमाणे घेताय आणि बाकीच्या महापालिकांची तुम्ही पॅनल सिस्टीम करताय. ही पद्धत योग्य नाही आणि याला आमचा ठाम विरोध आहे. दारूच्या नशेमध्येच मित्राने मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईमध्ये घडल्याचं समोर आलंय. नवी मुंबईमधील तुर्भे येथे ही खळबळजनक घटना घडलेली आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथे दारूच्या नशेत एका मित्राने आपल्याच मित्राची हत्या केली आणि थेट पोलीस ठाण्यामध्ये आत्मसमर्पण केलंय. तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली. मृत आणि आरोपी हे दोघेही मित्र होते. दोघेही एकत्र राहत होते. अनेकदा दारू पिऊन त्यांच्यामध्ये भांडणं देखील झाली. त्यावेळेला दारू पिऊन ज्या वेळेला त्यांच्यामध्ये भांडणं झाली त्यावेळेला आरोपीने मृत व्यक्तीच्या मानेवरच हल्ला करून त्याची हत्या केली. सध्या आरोपीला अटक केली असून 23 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 17 तारखेला काल सकाळी 10:30 वाजता इसमनामे सुरेश होनहागा वय 20 वर्ष त्यानं पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय 22 वर्ष, हे दोघेही राहणार महापे, त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही 16 तारखेला संध्याकाळी 1800 वाजता बावकुळेश्वर मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरने मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली. तत्काळ आम्ही संबंधित पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले. त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहराच होता राहणारा. त्याच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच FSLची टीम घटनास्थळी बोलून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही ती बॉडी हॉस्पिटलला दाखल केली. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आणि त्यानंतर त्या संबंधित जो आरोपी आहे सुरेश होनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. मान्य न्यायालयाने त्याची 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. हे दोघंही दारू पित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये आपसात भांडणं झालेली आहेत आणि त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या. त्या रागाच्या ह्याच्यामध्येच त्यांनी त्या दिवशी 16 तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते. त्या रागातूनच त्यांनी ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे. झारखंडचे आहेत. जो आरोपी जो आहे तो क्वारीवरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो आणि जो मयत आहे तो मजुरी करतो. कल्याणच्या स्मार्ट सिटीच्या गोंधळामध्ये प्रवासी मात्र चिखलामध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतोय. सखल भागामध्ये पाणी देखील साचतंय आणि चिखलाचं साम्राज्य देखील विविध ठिकाणी आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे कल्याणमध्ये काम सुरू आहे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन लगत असलेले ST स्टँड सध्या अक्षरशः उघड्यावरती आहे. पावसाळ्यामध्ये छत्री नसेल तर प्रवाशांचे हाल होत आहेत. बस स्थानकामध्ये मोठमोठे खड्डे, त्यामध्ये साचलेलं चिखल, पाय घसरून पडणारे प्रवासी हे दृश्य रोजच त्यांना पाहायला मिळते. तर दुसरीकडे प्रवाशांच्या म्हणण्यानुसार महिलांसाठी टॉयलेट नाही, उभं राहायला शेड नाही, बस केव्हा येते त्याची माहिती देणारे एक स्पीकर देखील त्या ठिकाणी नाही. मग या स्मार्ट सिटीचा आम्हाला उपयोग काय? कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत नवीन बस स्थानकाचे काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांना या बस आगारामध्ये तात्पुरती सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले गेले होते. मात्र या आदेशाकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचं वास्तव हे समोर आलेलं आहे. महिलांना टॉयलेट नसल्यामुळे त्यांच्याकडून संताप देखील व्यक्त केला जातोय. पावसामध्ये चिखलातून त्यांना प्रवाशांना
वाट काढत बस पकडावी लागते, त्यामुळे कपडे देखील चिखलाने खराब होत आहेत. अशा अनेक तक्रारी रोज प्रवाशांच्या समोर येत आहेत. काय सांगशील, काय परिस्थिती आहे इकडे? इथं खूप चिखल झालेत आणि लेडीज लोकांना पण टॉयलेट बाथरूम नाही आहे वॉशरूमसाठी आणि बस पण टायमावर येत नाही. इथं खूप प्रॉब्लेम होतोय, काहीतरी करायला पाहिजे रस्त्यावरचा. बस पकडताना चिखलामध्ये कपडे घाण होतात किंवा असे पडतात, असे खूप दुर्घटना झाल्यात, लोक पडलेले आहेत. तर असं हे नीट करायला पाहिजे ना, काहीतरी करा ना. हे रस्ते दिसतात गड्डे आहेत ते बरोबर करा, प्लेन करा. हे मग यात्रींना पण काहीतरी बसायला ठेवा इथं. आषाढी वारीला सर्वत्र भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला या जयघोषामध्ये अनेक दिंड्या वारकरी पंढरपूरच्या दिशेने आता मार्गस्थ झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये देखील असंच भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण आज संत तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यामध्ये दाखल होते. थोड्याच वेळापूर्वी संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. या मार्गावरती वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव शिगेला गेल्याचं देखील पाहायला मिळालं. संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातून आज पहाटे 6 वाजता पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. नाना पेठीमधील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये ती 2 दिवस मुक्कामी असणार आहे. विठ्ठल महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा मंदिरामध्ये येते, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात मुक्कामी असते. रविवारी पहाटे दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. मात्र आता पुण्यनगरीमध्ये भाविकांचा हा महासागर लोटल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यनगरीमध्ये वारकरी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. भगवी पताका, मृदुंगाची थाप आणि टाळ यांच्या जयघोषामध्ये वारकरी विठ्ठलाच्या जयघोषात आता पूर्णपणे न्हाऊन गेलेले आहेत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देखील ह्या पालखीवरती पुष्पवृष्टी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच भक्तिमय दृश्य, भक्तीचा सागर पुण्यनगरीमध्ये ओसंडून वाहत असल्याचं आपण पाहतोय. पुण्यनगरी येणाऱ्या रविवारपर्यंत अशाच भक्तिमय वातावरणात पूर्णपणे न्हाऊन निघणार आहे. दरवर्षी अनेक वारकरी भक्तगण हे पायी पंढरपूरची वारी करतात. मात्र रत्नागिरीमधून सायकलने वारी करण्याचा अनोखा उपक्रम आता समोर आलेला आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तर्फे पंढरपूरला ही सायकल वारी सुरू झालेली आहे. प्रति पंढरपूर रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरामधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे 9 सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी रवाना झालेत. यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य हे सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. रत्नागिरी ते पंढरपूर हा 300 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसात हे सायकल वारीच्या माध्यमातून पूर्ण करणार आहेत. 22 जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरामधील वारकरी हे सायकल रिंगण सोहळा साजरा करणार आहेत. एकंदरीतच उत्साही वातावरण सायकल स्वारीला आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळतंय. नमस्कार, मी आरती दामले, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची मेंबर. आज आम्ही सगळेजण वारीसाठी निघालोय पंढरपूरला. सो रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरातनं म्हणजेच प्रति पंढरपूरहून सुरुवात करतोय. आत्ता हातकणला येतो आणि 300 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही जाऊ पंढरपूर. वेळ झालाय बातमीपत्र तिथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.